पुन्हा एकदा सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। राजकीय भ्रष्टाचार झालेला आहे, प्रशासकीय भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी होणारच नसेल तर मग या समितीला काही अर्थ नाही। आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की तो परिच्छेद 3 जो आहे की ज्यात केवळ शासकीय अधिकाऱ्यांकडूनच माहिती घेऊन चौकशी करा, हा तुम्ही बदलला पाहिजे। आणि मुख्यमंत्री हा जर परिच्छेद बदलणार नसतील तर मी कोर्टात जाणार आहे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रोज कुठे ना कुठे दलित आणि महिला अत्याचारांच्या घटना घडतायत। सातारा, सोनई, भंडारा आणि श्रीरामपूर या ठिकाणी दलित आणि महिला अत्याचारांच्या भीषण घटना घडल्या, पण यातल्या एकाही घटनेत पोलीस तपास समाधानकारक झालेला नाहीये। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं काय झालं असा सवाल सर्व स्तरांवरून विचारला जातोय। मुलींवरती होणारा झालेला जो अत्याचार आहे त्या अत्याचाराची सीबीआय चौकशी करा म्हणून आपण त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना